आज आपण जन्मऋण या चित्रपटाच्या कलाकारांना, निर्माती व दिग्दर्शिका आणि संगीतकार यांना भेटणार आहोत. मनोजजी नमस्कार. आज आपण जन्मऋणविषयी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. आपण जन्मऋण या चित्रपटामध्ये वडिलांच्या भूमिकेत दिसत आहात. तर आपल्याला हा रोल स्वीकारताना किंवा ही भूमिका करायची असं ठरवताना काही नक्की असं काही कारण होतं का? कशामुळे ही चित्रपट निवडावा असं तुम्हाला वाटलं? असं आहे की मी माझ्या आईवडिलांसोबत राहिलो. मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो आहे आणि जेव्हा आईवडिलांची प्रतारणा करणारी उदाहरणं त्याच्यावर जुने खूप चित्रपट आले असतील वेगवेगळ्या पद्धतीचे, पण असा चित्रपट की ज्याच्यामध्ये आईवडिलांना ज्याला आपण म्हणतो की ठोकरावून, त्यांना ठोकर मारून मुलगा कुठल्या थराला जाऊ शकतो. आणि हे चित्रण हे आजच्या समाजाचं चित्रण आहे आणि ते समाजासमोर आलं पाहिजे. आणि त्यात खूप कंगोरे आहेत ह्या माणसाचे की एक शिक्षक, एक संस्कृतचा शिक्षक, प्रायमरी शिक्षक, मुलांना, छोट्या छोट्या मुलांना साधारण इंग्लिश किंवा संस्कृत शिकवणारा, आणि त्यांनी गावात घडवलेली अशी कित्येक मुलं आहेत. पण स्वतःचा मुलगा हा असा घडला गेला की जी मूल्य तो शिक्षक शिकवतो ती मूल्य पायदळी तुडवून फक्त मूल्याला महत्त्व देऊन तो मुलगा यांच्याशी कसा वागतो आणि कुठल्या थराला जाऊन वागतो हे आजचं चित्र आहे. आणि म्हणून मी हा चित्रपट केला. कांचन अधिकारीने मला ती स्टोरी सांगितली, मला कथा आवडली, मग तिने स्क्रीन प्ले वगैरे सगळं समजवलं आणि मग आम्ही दापोलीला गेलो. सुंदर कोकण वगैरे दाखवलं आणि कोकणातली ही कथा आहे आणि ही रिअल स्टोरी आहे, म्हणजे सत्यकथा आहे. त्याच्यामुळे मी हा चित्रपट केला आणि मला अत्यंत भावला. म्हणून मी केला, कारण की जर माझ्यातच ती विश्वसनीयता माझ्यातच नसेल त्या कथेविषयी किंवा त्या पात्राविषयी, तर लोकांना कशी ती बिलीफ येईल, है ना? तो विश्वास त्यांनाही आला पाहिजे. जर मला ते पटलं तर मी लोकांना ती कथा आणि ते पात्र अगदी पटवून देऊ शकेन. तर मला ते पटलं, मला आवडली ती कथा, मला ते पात्र आवडलं आणि म्हणून मी माझं 100% याच्यामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि जन्मऋण हा चित्रपट प्रत्येकाला आवडेल, म्हणजे आईवडिलांनासुद्धा आवडेल, मुलांनासुद्धा आवडेल. सगळ्या समाजातलं हे दारुण, आजच्या युगातलं हे सत्य आहे, दारुण सत्य आहे असं मला वाटतं. सो नक्की आवडेल हा चित्रपट.